अटॅक मानवतेवरचा हल्ला ऑपरेशन सिंदूरनं चोख उत्तर दिलंय। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य तर खराब वातावरणामुळे मोदींचा सिक्कीम दौरा रद्द। मोदी आज आणि उद्या बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर। भारतानं आमच्या अनेक राज्यांमध्ये ब्रह्मोस डागले। पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफची जाहीर कबुली। राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवलाय, तर लाडकी बहीण योजनेचा आदिवासी विभागाच्या योजनेवर परिणाम होणार नाही, अशोक उईकेंचं आवाहन। कुठलाही पैसा वळवला नाही, लाडकी बहीण वैयक्तिक लाभाची योजना आहे। ही योजना आदिवासी विभागात दाखवावी लागेल। लाडकी बहीणवरील निधीच्या टीकांनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपात संघटनात्मक हालचाली। महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून चाचपणी। फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची तातडीची बैठक संपन्न। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणात चोरीला गेलेल्या 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 32 तोळे सोनं सापडलंय। उर्वरित सोन्याचा शोध सुरू। पावसाचं पाणी घरात शिरलेल्यांना 10,000 देणार। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करणार। अजित पवारांची माहिती। राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता। पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरातही पावसाचा अंदाज। राज्यात जोरदार पावसामुळे फटका। चाळीसगावमध्ये पपईसह कांदा पिकांचं नुकसान, तर जळगावमधील 753 गावांना पावसाचा फटका। 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान।